हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण अष्टावक्रांतील आपला 5th चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सो 5th चॅप्टर आहे आपला द्रव्य विज्ञान. म्हणजे यामध्ये आपण जितके सुद्धा द्रव आहेत त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. ओके. सो इथे वर्गानुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. सो सर्वात फर्स्ट वर्ग आहे तोय वर्ग म्हणजेच जल वर्ग. ठीक आहे. सो बघा त्याचा श्लोक आहे जीवनम तर्पणम हृदय व्लादी बुद्धी प्रबोधनम तनु अव्यक्तस्य मृष्टम शीतलघु अमृतोपम. म्हणजे काय की जे जल आहे ते आपल्याला जीवन देते, तर्पण करते. ठीक आहे, ते शीत आहे, लघु आहे आणि अमृतासारखे आहे. आता बघा काय. सो याच्यामधला फर्स्ट आहे टाईप म्हणजे तो जलवर्गातील जे जल आहेत. ठीक आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पाणी म्हणू शकतो आपण. सो इथे सर्वात पहिले दिलं आहे गंगोदक म्हणजेच आकाशीय जल. म्हणजेच जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे वरचे जल असते ते जल. ओके. तर बघा आकाशातून भूमीवर पडलेले जल. ठीक आहे, ते आकाशीय जल. ते जर घाण जागेत पडलेस तर ते आरोग्यास हानिकारक आहेत कारण ते अस्वच्छ असणार आहे. बरोबर. पण जर ते शुद्ध जागेवर पडले तर ते आल्हाददायक आहे आणि तृप्तीदायक आहे आरोग्यासाठी. समजते ना. बघा पावसाचं पाणी जर घाण नाल्यात पडलं तर ते हानिकारक होतं, पण तेच पाणी जर नदीत पडलं, एका स्वच्छ तलावात पडलं तर ते आपल्याला उपयोगी येऊ शकतं. त्यानंतर आहे जलपान निषेध. म्हणजे जलपान कोणी करू नये, म्हणजे पाणी हे कोणी पिऊ नये. ठीक आहे. तर बघा न अंबुपेय अशक्त्या वा स्वल्पम अल्पाग्नी गुल्माभी पांडुदराती सारश ग्रहणी दोष शोधी. याचा अर्थ की बघा ज्यांना मेद अग्नी आहेत, ज्यांना गुल्मा हा रोग आहे, ज्यांना पांडू म्हणजे अनिमिया हा रोग आहे, ज्यांना उदराचा रोग आहे, ठीक आहे, पोटाचा, ज्यांना अतिसार डायरिया झालाय, ज्यांना मूळव्याध आहे, ज्यांना संग्रहणी व सूज असल्यास पाणी प्यायचं नाही आहे. हे वरचे जे डिसीज आहे ते जर असल्यास पाणी नाही प्यायचं आहे किंवा पाणी हे थोडंसंच प्यायचं आहे, म्हणजे 1 घोट 2 घोट असा मात्रेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे बघा म्हणजे सेकंड टाइप ऑफ जल आहे शीतजल. ठीक आहे, थंड जल. तर थंड पाण्याने काय होतं तर मद्यात्तय होतं. ठीक आहे, ग्लानी येते म्हणजे असं झोपेसारखे झोप येणे म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर मूर्छा होते, त्यानंतर वांती येते, वॉमिटिंग होऊ शकते, मूर्छा असेल, वांती कमी होते, श्रम आपण जे बघा आपण खूप थकून आलो तर आपण काय थंड पाणी मागतो का, कारण थंड पाणी पिल्याने आपल्याला एकदम शांत वाटते. त्यानंतर भ्रम दूर होते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा चक्कर येत असेल, थंड पाणी पिल्याने ते सुद्धा आपण बॅलन्स मध्ये येतो, स्टेट मध्ये. नंतर तृष्णा, तहान लवकर भागते थंड पाण्याने. नंतर गरमी आणि दाह म्हणजे जळजळ, आग होणे. सो आणि रक्तपित्त. सो याला थंड पाणी काय करते तर कमी करते. बरोबर. त्यानंतर आहे थर्ड टाइप उष्णजल म्हणजे गरम पाणी. तर याने काय होतं बघा, उष्ण जलाने काय होतं, पाचन आहे, हे पाचक आहे म्हणजे आपल्याला पचनासाठी फायदेशीर आहे. दीपक आहे म्हणजे आपल्या जे जाठर अग्नी आहे तर त्याला ते प्रदीप्त करतं, त्याला वाढवतं. त्यानंतर लघु आहे, तर मूत्र शोधक आहे. ठीक आहे. आणि उष्ण जल पिल्याने काय होते तर उचकी असेल, ठीक आहे, हिकअप्स, पोटफुगी असेल, वात असेल, कफ असेल, नवज्वर असेल, कास, खोकला, श्वास असेल, पिनस असेल, अजीर्ण झालेले असेल म्हणजे अपचन झालेले असेल, यामध्ये ते हितकारक असते, ते फायदेशीर असते. ठीक आहे. सो आपण डिफरन्शिएट करू शकतो बघा, शीतजल केव्हा प्यायला पाहिजे आणि उष्णजल केव्हा प्यायला पाहिजे. ठीक आहे. तुमच्या डेली लाईफ मध्ये सुद्धा याचं इम्प्लिमेंट हे तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे नारळाचे पाणी. नारळाचे पाणी बघा फोर्थ टाइप आहे आपला. सो हे कसं आहे, स्निग्ध आहे. बरोबर, कारण त्याच्यामध्ये बघा थोडस ते एक घट्ट वाटतं आपल्याला नारळाचं पाणी ऍज कम्पेअर टू आपलं साधं वॉटर. ओके. त्यानंतर मधुर आहे, गोड आहे, ते ऑब्विसली शुक्रवर्धक आहे, शुक्र धातूचा वृद्धी करते. थंड आहे, शीत आहे, पित्त आणि वात शामक आहे. बघा जे नारळाचं पाणी आहे ते पित्त दोषाला कमी करते आणि वात दोषाला सुद्धा कमी करते. त्यानंतर दीपक आहे म्हणजे आपल्या याची अग्नी वाढवते. नंतर मूत्रशोधक आहे. ठीक आहे.
त्यानंतर आहे भोजनकाल जलपान. आता भोजनकाल म्हणजे बघा अजून एक टाईप मध्ये येतं जलपान, की आपण जेव्हा जेवण करतो तो सो यामध्ये आपण केव्हा पाणी पिलं पाहिजे. ओके, हा एक मोठा कॉन्ट्रोवर्सीचा क्वेश्चन आहे. सो बघा आयुर्वेदाने काय सांगितलंय, की समस्थूल कृशा भक्तम मध्यांतरम प्रथमा अंबू. म्हणजे काय, तर ते म्हणताय की जेवणाआधी पाणी कोणी प्यायला पाहिजे, ज्याला जो कृश व्यक्ती आहे, ज्याला कृश बनायचे आहे त्यांना जेवणाच्या आधी पाणी प्यायचं. ठीक आहे. आणि जेवणाच्या शेवटी पाणी कोणी प्यायचं, ज्याला स्थूल बनायचं आहे, ज्याला वजन वाढवायचंय त्याला जेवण झाल्यानंतर पाणी, ज्याला वजन कमी करायचं त्याने जेवण व्हायच्या आधी पाणी प्यायचं. आणि जेवणाच्या मध्ये पाणी जर आपण पित राहिलो जेवण करता करता, तर आपण एकदम मीडियम बॅलन्स्ड स्टेट मध्ये आपली बॉडी ही असते शेप मध्ये. ओके, नंतर बघा नेक्स्ट वर्ग आहे आता आपला दुग्ध वर्ग. दूध वर्ग म्हणजे मिल्कच ग्रुप. सो याच्यामध्ये बघा काय आहे, गव्यम महिषमाजम च कारभम स्त्रेणमाविकम एषमेक शफम चेती क्षीरमाष्टविधम मतम. म्हणजे काय, की जे दूध आहे, ओके, सो याचे 8 टाईप सांगितले आहे आपल्याला आयुर्वेदाने, की हे 8 टाईपचे दूध आपण घेतले पाहिजे. ते कोणते बघा, गायचे दूध, म्हशीचे दूध, शेळीचे दूध, उंटिणीचे दूध, स्त्रीचे दूध, मेंढीचे दूध, हत्तीचे दूध, एकखुराचे दूध, आणि असे 8 प्रकारचे आपण दूध हे सेवन केले पाहिजे. सो आता दुधाचा गुणधर्म काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, एक जनरल दुधाचा मिल्कचा बघा, स्वादु पाकरस स्निग्धम ओजस्कम धातुवर्धनम वात पित्तहरम वृक्षम श्लेष्मलम गुरु शीतलम. म्हणजे काय, तर सर्व जे दूध आहे, ठीक आहे, सर्व प्रकारचे जे दूध आहे ते कसे असतात, मधुर असतात, बरोबर स्वीट. त्यानंतर स्निग्ध असतात, त्यानंतर तेजोवर्धक असतात, आपले तेज वाढवतात, त्यानंतर धातुवर्धक असतात, जे आपले 7 धातू आहेत त्यांची वृद्धी करतात, त्यानंतर शुक्रकर आहे, शुक्र वाढवतात, वात पित्तला कमी करतात, त्यानंतर गुरु आहे जो म्हणजे जड आहे, आणि शीत आहे म्हणजे थंड आहे. ओके, त्यानंतर फर्स्ट आहे बघा गाईचे दूध. आता गाईचे दूध कसे असते बघा, जीवनीय आहे म्हणजे जीवन देणारे आहे, रसायन आहे. मेध्य आहे, मेध्य म्हणजे काय, तर बुद्धी वाढवणारे असतात, मेध्य म्हणजे बुद्धी वाढवणारे. बल्य म्हणजे बल वाढवणारे. स्तन्यवर्धक म्हणजे जे जेव्हा फिमेल जेव्हा हे असे मदर म्हणते, सो तेव्हा तिच्या जे ब्रेस्ट मध्ये मिल्क इन्क्रीजचं काम सुद्धा गायचे दूध करते. नंतर उरक्षता आहे, तर मनुष्याला हितकर आहे गायचे दूध. ठीक आहे, आणि काय करते बघा मग गायचे दूध कशात कशात फायदेशीर आहे, श्रम अति काम केल्यानंतर, मद ते निस्तेजता असल्यानंतर, श्वासरोग कासरोग असल्यावर, अतितृषा असल्यावर, अतिक्षुधा म्हणजे अतिभूक किंवा अतितहान असल्यावर, त्यानंतर मूत्रकृच्छ म्हणजे मूत्र आपल्याला सपोज युरिनेशन खूप कमी आहे तेव्हा, आणि रक्तपित्त यांचा तर नाश करते. ओके, त्यानंतर म्हशीचे दूध बघा कुठे आहे, गाईच्या दुधापेक्षा जास्त गुरु आणि थंड आहे. म्हणजे म्हशीचे दूध हे गाईचे दूध आहे त्याच्यापेक्षा जास्त जड आहे आणि जास्त थंड आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करते, ते जास्त भूक वाढवते, त्यानंतर निद्रा येत नाही अशांना हितकर. म्हणजे ज्यांना निद्रा येत नाही बघा, रात्री झोपताना जर आपण म्हशीचे दूध पिले तर आपल्याला लवकरही झोप येऊ शकते. त्यानंतर शेळीचे दूध, ओके, बकरीचे सुद्धा दूध असते. सो बघा शेळीचे दूध काय, मग बघा शेळी कशी असते, ती पाणी कमी पिते, ती दिवसभर चरत असते. ओके, त्याच्यामुळे बघा तिचा बॉडी फिजिक्स सुद्धा सडपातळ असते, एकदम बारीक असते, तिचे मसल्स जास्त डेव्हलप नसतात. सो त्याच्यामुळे तिचे एक्सरसाइज जास्त होत असते. आणि ती काय खाते, तर कटू तिक्त कषाय या रसाचं ते सेवन याचा रसाचा तो पाला खात असते ती. ठीक आहे, तर मग तिचे दूध त्याच्यामुळे काय होते, तर हलके असते, म्हणजे पचायला हलके. त्यानंतर काय करते, ते क्षय असेल, ज्वर असेल म्हणजे ताप, श्वासरोग, रक्तपित्त, अतिसार यांचा नाश करते. ओके, शेळीचे दूध. नंतर आहे उंटिणीचे दूध. सो हे काय आहे बघा, किंचित वृक्ष आहे. वृक्ष का बरं, कारण उंट कुठं असतो, तो वाळवंटात असतो, सो तिथे त्याच्यामुळे ड्रायनेस थोडीशी त्या दुधात ही असते. त्यानंतर उष्ण असते,
ठीक आहे दूध. त्यानंतर खारट असतं थोडंसं, थोडंसं लघु असतं आणि दीपक असतं. ठीक आहे. तर हे काय करतं, वात असेल, कफ असेल, पोटफुगी असेल, कृमी झाल्या असतील आपल्या याच्यामध्ये बॉडीमध्ये, सूज असेल, उदर किंवा मूळव्याध असेल, तर याच्यासाठी ते हितकर मानलेले आहे उंटिणीचे दूध. ठीक आहे. त्यानंतर आहे स्त्री दुग्ध. ओके, आईचे दूध. त्यानंतर बघा ते कसे असतात, वात असेल, पित्त असेल, रक्तदोष असेल, नेत्ररोग असेल व नस्य याच्या उपयोगी आहे हे, म्हणजे एवढ्या व्याधीच्या ती उपयोगी हे असते. आणि हे सर्वात श्रेष्ठ मानले आहे. स्त्रीचे दूध हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून बाळाला जन्म झाल्यानंतर 6 महिने तरी ऍटलिस्ट फक्त आईचे दूध हे मॅन्डेटरी आहे. कोणतंही दूध हे चलत नाही. त्यानंतर आहे मेंढीचे दूध. ओके, मेंढी आणि बकरी हे 2 डिफरंट ॲनिमल्स आहे. ओके, सो मेंढीचे दूध कसे आहे, हृदयाला हितकर आहे, उष्ण आहे, वात व्याधीला नाश करते. त्याने काय होते, जर आपण ते अधिक पिले मेंढीचे दूध तर आपल्याला उचकी लागू शकते, श्वास हा रोग होऊ शकतो, कफ आणि पित्त हे रोग होतात. सो हे एक्सेस क्वांटिटी मध्ये प्यायचं नाही मेंढीचे दूध, बरोबर. तर आता बघा दूध झाला. आता दुधापासून ते बाय प्रोडक्ट बनतात, ताक, लोणी, तूप. ओके, सो बघा ताकाचे गुण काय आहे, ताक, बटर मिल्क. सो ते कसे पचायला हलके आहे, बरोबर. आंबट असते, किंचित किंचित तुरट असते, बरोबर. त्यानंतर वातनाशक आहे, वात दोषाचा तो नाश करेल लगेच. then कफग्न आहे, कफाला सुद्धा कमी करेल. आणि दीपक आहे, म्हणजे पोटामध्ये जे अग्नी आहे तिला वाढेल. त्यानंतर उदर असेल, मूळव्याध असेल, संग्रहणी रोग असेल, मूत्रवाह संस्थानाचे रोग असतील, बालग्रह अरुची असेल, गुल्म असेल, पांडू अनिमिया असेल, विषजन्य आणि घृतजन्य विकार असतील, त्याचा ते नाश करते. ओके, सो हे बघा इतके सारे ताकाचे फायदे. म्हणून जेवताना सुद्धा ताक हे प्यायला पाहिजे. देन लोणी. लोणी म्हणजे काय तर बटर. ओके, सो जेव्हा बघा जे लोणी असतं ते आपण जे बघा अमूल वेगवेगळे टाईपचे हे असतात. ठीक आहे, बटर आपण ब्रँडचे बघितले आहे. सो ते जे बटर आपण बघतो, जे पावभाजीमध्ये टाकतो, सो तेच लोणी असतं. ओके, सो बघा तर लोणी कसं आहे, कामोत्तेजक आहे, थंड आहे, नंतर बलवर्धक आहे, नंतर अग्निवर्धक आहे, अवष्टंभक आहे, म्हणजे मला ते अवष्टंभन करते. ठीक आहे. त्यानंतर कसं आहे, ते वात पित्त आणि रक्तपित्त आणि क्षयरोग असेल, मूळव्याध असेल, अर्दित असेल, खोकला असेल, यांचा तो नाश करते. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आहे तूप. तूप म्हणजे काय, आता घी. सो त्याला इंग्लिश नाव आहे क्लेरिफाईड बटर. क्लेरिफाईड बटर म्हणजे काय की जेव्हा बटर आपण लोणी असतं, सो त्याला आपण घुसळतो, सो तो लोण्याचा गोळा एक असतो. ओके, सो ते एक बटर झालं. मग त्याला आपण जेव्हा गॅसवर त्याला शिजवतो, म्हणून आपण म्हणू शकतो त्याच्यावर संस्करण करतो. सो जेव्हा ते मेल्ट होतं आणि मग नंतर त्याला साठवून ठेवलं जातं. सो दॅट्स वाय त्याला क्लेरिफाईड बटर असं म्हणतात. कोणाला, तुपाला, म्हणजे घीला. सो बघा घी कसं आहे, तूप कसं आहे, शीत आहे, बुद्धी वर्धक आहे, स्मृतीवर्धक आहे. ठीक आहे, जाठराग्नीला वाढवते, बल वाढवते, आयुष्य वाढवते, शुक्र व दृष्टीसाठी हितकर आहे. आणि काय करते तर वात ठीक करते, पित्तदोष ठीक करते, विषदोषाचा नाश करते, उन्माद नाश करते, शोष नाश करते, निस्तेजपणा जो असतो तो सुद्धा नाश करते. म्हणून आपण बघा म्हणतो की तूप खाल्ल्याने रूप येतं. सो हे त्याचं एक मिनिंग आहे. ठीक आहे, सो हे 2 आपण वर्ग बघितले. कोणते 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 बघितले आपण, दुग्ध वर्ग, जल वर्ग. ओके, समजले आय होप सगळ्यांना. ओके, सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट मध्ये चेक करा, सर्व लेक्चर्स बघा. तुमचे फर्स्ट टाइम लवकरच आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू.